काळा चहा पिणाऱ्यांना हे 10 रोग आयुष्यात कधीच होत नाहीत। आयुर्वेदिक डॉक्टर आता काळा चहा पिणाऱ्यांना नेमकं काय म्हणालेत नक्की बघा। तुमच्या काळ्या चहामध्ये दररोज हे 3 पदार्थ तुम्हाला टाकून प्यायचे आहेत। तुम्हाला आयुष्यभर कोणताच रोग होणार नाही। बघा, नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही काळा चहा पित असाल तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी दिली आहे। जर तुमच्या काळा चहामध्ये हे जर 3 पदार्थ तुम्ही टाकून त्यामध्ये पिले तर तुम्हाला आयुष्यभर हे 10 रोग कधी सुद्धा होणार नाहीत। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये काळा चहा पिल्यानंतर कोणकोणते 10 रोग तुमच्या शरीराजवळ स्पर्श सुद्धा करणार नाहीत याची माहिती एका मुलाखतीमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता दिली आहे। जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही स्वतःहून दुधाचा पांढरा चहा फेकून द्याल आणि काळा चहा आवडीने पिण्यास सुरुवात कराल। तसेच आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेले हे 3 पदार्थ जर तुम्ही तुमच्या काळ्या चहामध्ये जर दररोज सकाळी जर टाकून जर पिला तर तुम्हाला आयुष्यभर हे 10 रोग तुमच्या शरीराच्या जवळ सुद्धा फिरकणार नाहीत। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती एका मुलाखतीमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता दिली आहे। तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून आम्ही सांगणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पूर्ण बघायचा आहे आणि काळा चहा पिल्याने कोणकोणते तुमच्या शरीराला फायदे होतात तर ते समजून घ्यायचं आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। मित्रांनो, आपण काळा चहा म्हणजेच कोरा चहा पित असाल तर आपलं सर्वात पहिला अभिनंदन करतो। आपण अगदी योग्य प्रकारचा चहा पित आहात। मित्रांनो, कोरा चहा पिण्याचे खूप सारे आपल्या शरीराला फायदे त्या ठिकाणी होत असतात। जे लोक काळा चहा पित नाहीत, दूध टाकलेला चहा पितात, त्या लोकांना माझं सांगणं आहे, जर तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पूर्ण पाहिला तर अगदी आत्तापासून आजपासून नक्कीच तुम्ही काळा चहा प्यायला सुरुवात करणार। कारण मित्रांनो, तुम्हाला काय माहीतच नसतं। तुम्हाला वाटतं असतं की दूध टाकलेला चहा म्हणजे खूप शरीराला चांगला असतो, परंतु दूध टाकलेला चहा म्हणजे विष पिल्यासारखं असतं असं आयुर्वेदिक डॉक्टरांचं स्पष्टपणे आता म्हणणं आहे। आणि काळा चहा पिणं म्हणजे एकदम अमृतासारखं मानलं जातं। मग आता तुमच्या मनामध्ये आला असेल की काळा चहा पिल्याने नेमकं काय होतं, नेमकं काळा चहा कोणत्या टायमिंगला प्यायला असतं। बघा, कोणत्या टायमिंगला प्यायला पाहिजे असतं तर बघा, कोणते 10 रोग या काळा चहा पिण्याने होणार नाहीत। तसेच मित्रांनो, कोणते 3 पदार्थ आयुर्वेदिक डॉक्टरांनी या कोऱ्या चहामध्ये टाकून प्यायला सांगितलं आहे याबद्दलची सर्व डिटेल्स माहिती आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे। मित्रांनो, जे लोक दररोज दुधाच्या चहाऐवजी काळा चहा पितात त्यांचा मेंदू एकदम तल्लग्न आणि फ्रेश राहतो। त्याचं कारण असं आहे, ज्यावेळी आपण हा चहा पितो त्यावेळी आपल्या मेंदूला जे रक्त पोचत असतं तर ते व्यवस्थित आणि फास्ट रक्त पोचतं। आपल्या मेंदूमधील पेशी कायम ॲक्टिव्ह राहतात। एखादं विसरलेलं काम पटकन आठवतं। हा मित्रांनो, काळा चहा पिण्याने पहिला फायदा तुमच्या शरीराला होतो। बऱ्याच जणांसाठी चहा म्हणजे एक अमृतासारखं पेय आहे। काही जणांना चहाची इतकी आवड असते की दिवसभरात चहा न पिल्यास त्यांचं डोकं दुखायला लागतं। काही जण ॲसिडिटीमुळे काळा चहा पित असतात तर काही जणांना काळा चहा आवडीने प्यायला आवडतं म्हणून पितात। पण असं म्हणतात की बघा, काळा चहा पूर्ण तुमच्या आरोग्यासाठी, प्रत्येक बॉडी पार्टसाठी चांगला आहे। बघा, आता बघा मित्रांनो, जर तुम्ही काळा चहा पित असाल तर तुम्हाला मधुमेह म्हणजे डायबिटीस हा आजार कधीच होणार नाही। देशातील जवळपास 40 कोटी लोकांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे लोक काळा चहा दररोज पितात अशा 90% लोकांना डायबिटीस हा आजार झालेला नाही। त्यामुळे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मधुमेह हा आजार खूपच वाईट असतो। एकदा जर हा मधुमेह आजार तुम्हाला झाला तर हा आजार तुमच्या शरीरातून जात नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। फक्त याला कंट्रोल करता येतं। शरीरामधून हा आजार गायब अजिबात होत नाही। यावर अजून औषध निघालच नाही, यावर अजून कोणताही उपाय निघाला नाही। त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला जर गंभीर आजार होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही आजपासून, आत्तापासून काळा चहा प्यायला सुरुवात करा। तुम्हाला फायदे भरपूर मिळतात। काळा चहा प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुरळीत होऊन बरेचसे पोटाचे विकार तुमचे कमी होतात। अतिसार आणि उलट्या होण्याला सुद्धा यामुळे अटकाव होतो। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आपण एखाद्या हॉटेलमध्ये नाश्ता केला किंवा साधं पोहे, उपीट, वडापाव जरी खाल्लं
तर त्यावरती आपण दुधाचा पांढरा चहा नक्की पितो। मित्रांनो, यामध्येच सर्वात मोठी चूक आता आपली भारतीय लोक करत आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का या दुधाचा पांढरा चहाचा शोध कधी लागलाय तुम्हाला माहित आहे का मित्रांनो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या देशावर राज्य करायला जे इंग्रज लोक आले होते तर त्या इंग्रज लोकांनी आपल्या देशातील अनेक लोकांना कैद केलं होतं। तर त्या कैद्यांना भूक लागू नये म्हणून आता हे इंग्रज लोक त्यावेळी पांढरा चहा कैद्यांना देत होते। मित्रांनो, हाच पांढरा चहा आपण आज पण पित आहोत। लक्षात ठेवा, इंग्रज ज्यावेळी आपल्या देशावर राज्य करायला होते त्यावेळी आपले लोक कैदेत होते, त्यावेळी त्यांना भूक लागू नये म्हणून हा पांढरा चहा त्यांना दिला जात होता आणि दररोज आपण वेड्यासारखं हा पांढरा चहा आपण दररोज पित आहोत। याच पांढऱ्या चहामुळे आपल्याला महिन्यातून एकदा तरी पित्त हे नक्की होत असतं, आपल्याला भूक लागत नाही। भूक मारायचं काम हा पांढरा चहा करतो। तरी पण आपलं काम काय असतं की या पांढऱ्या चहावर खूप प्रेम असतं। अगदी पाहुणे आले तरी आपण चहा हा प्रेमाने त्यांना देत असतो, परंतु मित्रांनो आपल्याला कळणार कधी बघा। त्यामुळे काय होतं मित्रांनो, लक्षात ठेवा, एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्यावेळी एखादा पदार्थ खातो त्यावेळी हा दुधाचा पांढरा चहा पिणे पूर्णपणे टाळायचा आहे। तुम्ही वडापाव, भजी जे काय असेल ते नाश्ता करता, पोहे खाता, त्यावरती पांढरा चहा पिणे पूर्णपणे टाळावे। जर तुम्ही हे खाल्ल्यानंतर जर काळा चहा पिला तर तुमच्या आरोग्यासाठी फायदे होतात, परंतु जर तुम्ही दुधाचा पांढरा चहा काहीतर खाल्ल्यानंतर पिला तर तुम्हाला पोटाचे आजार व्हायला सुरुवात होते, जसे की अन्न पचन व्यवस्थित होत नाही, तुम्हाला कधी कधी महिन्यातून एकदा तरी तुमच्या शरीरामध्ये काहीतरी पोट दुखावल्यासारखं वेगळं वाटू लागतं। त्यामुळे मित्रांनो, एवढे हा पांढरा चहा पिल्याने तोटा होत असताना तुम्हाला दुधाचा पांढरा चहा पिऊन काय मिळतंय हाच प्रश्न आता डॉक्टरांना पडला आहे। त्यामुळे तुम्ही ब्लॅक टी म्हणजेच कोरा चहा पिण्यास लवकरात लवकर सुरुवात करा। अजून कोणकोणते फायदे या काळा चहाने होतात नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, काही वर्षानंतर हाडाची बळकटी कमी व्हायला लागते, हाडं ठिसूळ होतात, पण काळा चहामुळे तुमची हाडं मजबूत राहण्यास मदत होते। तसंच तुम्ही नियमित काळा चहा प्यायल्यास कॅन्सरचा आजार तुमच्या आजूबाजूला देखील फिरकत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। यामधील अँटीऑक्सिडंट तुम्हाला निरोगी राहण्यास आणि तुमचं रोग जे शरीरामध्ये प्रवेश करतात तर काळा चहा पिल्याने हे रोखण्यास मदत करतात। मित्रांनो, आता पाहूया असे कोणते पदार्थ आहेत जे चहामध्ये घालून पिल्यानंतर आपल्या आरोग्याला फायदे होतात। तर बघा, तुळस ही औषधी वनस्पती असून त्याचे अनेक आरोग्यासाठी फायदे आहेत। बघा, ब्लड ग्लुकोज, ब्लड प्रेशर आणि लिपिड लेवल आटोक्यात ठेवण्यास मदत करते। बघा, तसंच तुळशीमध्ये अँटी डिप्रेसंट म्हणजेच गुणधर्म असल्यामुळे तुमच्या डोक्यातील जे ताण असतं तर ते कमी होतो। तसेच बघा, आता हे तुम्हाला तुळस तुमच्या आता चहामध्ये घालून प्यायचं हे तुम्ही विसरू नका। तर बघा, त्यानंतरचा बघा पदार्थ आहे तो म्हणजे गवती चहा। बघा, गवती चहामुळे पटकन तुमचा मूड चांगला होतो आणि ताणमुक्त होण्यास मदत होते। त्यात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी फंगल गुणधर्म असतात। दातदुखी असेल, पोटदुखी असेल, पोटाच्या इन्फेक्शनवर गवती चहा उपयुक्त आहे आपले। बघा, त्यामुळे गवती चहा तुम्हाला ही वनस्पती कुठे पण मिळून जाते। मित्रांनो, आपल्या घराच्या शेजारी सुद्धा गवती चहा कुठे पण तुम्हाला मिळून जातो, तर तुमच्या चहामध्ये हा गवती चहा अवश्य घालावा, तुमच्या आरोग्यासाठी हा चांगला आहे। परंतु काळ्या चहामध्येच तुम्ही गवती चहा घाला, दुधाच्या चहामध्ये जर तुम्ही गवती चहा घालून पिला तर तुमच्या आरोग्यासाठी तोटाच होत असतो। मसाल्याच्या पदार्थांमध्ये हळद अतिशय गुणकारी आहे। बघा मित्रांनो, बघा तुमच्या काळ्या चहामध्ये जर तुम्ही आता हळद टाकून पिला तर काय काय फायदे होतात बघा। त्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते, तसेच गॅस निघून जाण्यास मदत होते। बघा, ॲसिडिटी गॅसचा त्रास असेल तर तुमच्या चहामध्ये थोडीशी हळद घाला, पचन सुधारण्यास, मासिक पाळी नियमित करण्यास, पित्ताशयातील खडे जे असते तर ते विरघळून जाण्यास मदत होते। बघा, आराम मिळवण्यासाठी हळद अत्यंत उपयुक्त आहे, तर तुमच्या चहामध्ये थोडीशी हळद ही टाकायची आहे। तुम्हाला बघा कोणते कोणते आजार निघून जातात, तुम्हाला गॅस निघून जाण्यास मदत होते, पचन सुधारण्यास मदत होते, शरीराला ऊर्जा मिळते, मासिक पाळी नियमित राहण्यास मदत होते, पित्ताशयातील खडे विरघळून जाण्यास मदत होते। जर एवढे फायदे मिळत असतील तर काळ्या चहामध्ये थोडीशी हळद नक्की टाकून तुम्ही प्यायला पाहिजे।
बघा, सर्दी खोकलावर आलं गुणकारी असतं. तुम्हाला माहित आहे सर्दी खोकल्यावरती आल्याचा चहा गुणकारी आहे. बघा, त्याचबरोबर मळमळ, मायग्रेन, हायरपेशन त्यानंतर देखील आलं फायदेशीर आहे. म्हणजे काय सांगितलंय, तुमच्या कोणत्याही आजारावर जर तुम्ही आलं हे तुमच्या काळ्या चहामध्ये टाकून पिलं तर फायदे होतात. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या काळ्या चहामध्ये थोडंसं आलं बारीक करून किंवा तुमच्या मिक्सरमध्ये थोडंसं ते बारीक करून तुमच्या चहामध्ये दररोज तुमच्या आलं थोडंसं घातलं तरी सुद्धा तुम्हाला हे फायदा मिळून जातं. तर मित्रांनो, काळा चहा पिल्याने तुम्हाला इतके फायदे होत असतील तर तुम्ही पांढरा चहा पिऊन तुम्हाला काही सुद्धा मिळत नाही. त्यामुळे काळा चहा प्यायला सुरुवात करा व तुमचे आरोग्य व्यवस्थित तंदुरुस्त ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारची दररोज माहिती हवी असेल तर आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.